रामपूरचे झाकटपाडे नाही बोला कसं काय संकेत काय नागफोडे आणि तुम्ही आपलं काय जगन टोयकोटे नाही वा वा मस्त मस्त हे टाईम आहे का म्हणलं आपला शाळेत याचा शनिवारचा टाईम कितीचा आहे म्हणलं आपल्या शाळेचा माहीत आहे का तुम्हाला अजून 6 महिने होऊन राहिले ना शाळेले हो सर शनिवारी आपलं 11:30 वाजता सुरू होते आपली पिरियड त्याच्यानंतर बाकीच्या दिवशी मग समजा सकाळी 7:30 वाजता 7:30 ते 1:30 आणि आता शनिवारी 11:30 ते 4:30 असं म्हणजे मला टाईम सांगता का तुम्ही 11:30चा टाईम आहे 4:30 लोक बसा लागणे लेका 12 वाजून राहिले आता येऊन राहिले तुम्ही हे टाईम आहे का मला याचा टाइम ना तर मग आपल्याला म्हणजे टाइम सांगता का नाही सर म्हणलं आज थोडासा उशीर झाला आम्हाला एसटी आज जरा उशीर आली आमच्या गावातली ते दुपारचं जे 11चा टाइम आहे ना ते जरा 11:15 आला म्हणून 12 वाजले बरं बरं मग तुम्हाला स्पेशल एस टी नावं लागेल मग समजा तुमच्यासाठी एक स्पेशल एस टी सांगतो मी डेपो मॅनेजरला भेटतो लेको लेका म्हणलं 12 वाजता येता तुम्हाला काही आहे का रे अकलाले का आणि तुम्हाला ते ट्युशन लावा किती सांगून राहिलो मी लेका वर्ष चाललं पण ट्युशन नाही लावून राहिलं तुम्ही काय 10,000 रुपये नाही का तुमच्यामध्ये चालले मोठे लेका अभ्यासाची मागा तुम्ही किती अभ्यास तुमचा अपूर्ण आहे आता निपुणची परीक्षा आहे ऑनलाईन मोबाईल गिबाईल आहे का तुमच्यामध्ये ते काय माती टाकायचं आहे बा त्याच्यावर करावं लागणार आम्हाला काय करावं लागते ते मारती नाना असो का कोणी असो त्याचा आपल्याला काय फक्त सराव करायचा आहे मोबाईलवर समजलं ना त्या निपुणमध्ये जर कमी मार्क भेटले ना तर तुम्ही शाळेचं नाव जर खराब केलं ना तर मी माझ्यासारखा खराब माणूस नाही माझ्या विषयामध्ये कमी मार्क पडले नाही पाहिजे समजलं शिंगमारे म्हणतात मला शिंगमारे समजलं ना अशा जे लट्टा होती म्हणलं महापुढे सांगून राहिलो लय पिढे काढले मी मला तुम्ही शिकू नका इतक्या उशिरा येता का हो आमचा म्हणलं बोजा वाजवता तुम्ही बोऱ्या वाजवता सांगून राहिलो आत्ता ना तर म्हणलं तुम्ही त्याचा सराव करा सोमवारी चाचणी उतरले पाहिजे तुम्ही आणि तुमच्या घरच्याचे मला नंबर द्या कारण की तुम्ही रोज उशिरा येणार लवकर जाण्याची कोशिश करता एस टीचा टाईम आहे असा आहे नसा आहे चालणार नाही ते अजिबात समजलं ना ट्युशन तर लावतच ना तुम्ही पण हे शाळेत आहे तुमचा बोजा वाजून राहिला बोऱ्या वाजून राहिला सांगून राहिला तुम्हाला हो सर कटो सर पूर्ण ओके कटो त्याचं नेहमीच आहे तुमचा हो तर आता तुम्ही मागं बसा सगळ्यांनी समजलं ना पुढे बसायचं नाही पुढे सर्वात मागं बसायचं शेवटच्या बेंचवर आणि तुमच्या घरच्यांचे मला नंबर देऊन द्या तर ते तुमच्या वडिलाचा नंबर दे रे तो नागफोळे आणि टोयकोटे दोघांचे नंबर सांगा तुमच्या बाबाचे म्हणजे मी त्यांना सूचना देतो की काय करणं आहे कसं करणं आहे त्यांना येत नाही कधी भेटी घेत नाही तर पालक सभेला येत नाही ते माझ्या विषयामध्ये गणितामध्ये किती मागं आहे तुम्ही तुम्हाला मार्क किती कमी आहे चला नंबर द्या माझ्याकडे लाव तुम्ही त्यांना मग सांगतो तुमचं काय आहे कोणत्या टाईमला येतात घ्या लिहून घ्या सांगतो आता मोबाईल नंबर तर भेटले मला मी बोलतो त्याच्याशी काय बोलायचं ते आणि महत्त्वाचं म्हणजे प्राचार्य साहेबाचं म्हणणं होतं की बा तुमचे 5-5 हजार रुपये फीचे एका टप्प्याचे बाकी आहेत ते पैसे लवकरात लवकर सोमवारपर्यंत जमा करा घरी सांगा तुम्ही नाहीतर मी सोमवारी पेपरला बसू देणार नाही सांगून राहिलो आता प्राचार्य साहेबाचं म्हणणं आहे मला जा तुम्ही आता वर्गामध्ये बसा आणि आगोपणा करू नका आणि तो फळा जो आहे का नाही पुसून घ्या तो पूर्ण फळा पुसून घ्या मी येतो आता मी प्लेट घ्यायला माझा दुसरा चला जा वर्गामध्ये चालेल बसून त्याला गेले वाटते नाही का हो ना बरं झालं का पुडी नाही काढली मी नाही का हो ना इकडे येऊन आता मस्त काढत होतो घोटला की खात होतो एवढे हे आले तर झाकटपणे बरं गेले वाटते वर्गात नाही का हो चला आता पुडी काढा आपला तंबाखू घोटला की खा मग आपलं वर्गावर जाऊ नाही का तसं यायच्या बापाला फोन लावा लागेल एक नाही का पाहा लागेल पहिले आता आपला पहिले तंबाखू चुना काढू दे आता ते पोट्टे काय येऊन आले इकडे अरे अंद्रे बसा ना रे अंद्रे बसा 12वा धडा लिहून टाका पुरा येतो मी आलोच मी मला फोन लावायचे ना महत्वाचे जा तिकडे चला गेले वाटते काढा पुढे आता काय सरकार तंबाखू खाऊ देत नाही अरे म्हटलं बाहेर काय आलं रे अंद्रे बसा ना अरे आलो मी 2 मिनिटं ते फोन लावा लागते मला आता कसं फ्रेश वाटते मला झाले हो पुढे खाल्ली गे एकदम दमदार पिरियड घेते म्हणून आता मला वाटते पोट्टे लिहून राहिले धडा यायच्या बापाला फोन लावून पाहतो नाही का ना लई दिवसाचा लावतो म्हणतो ना आता सापडणे हातातनी आज उशिरा आले आणि जरासं त्याच्या बापाला मन लागन ट्युशन लावा तुम्ही तेवढंच 20,000चा फायदा आपला पाहतो लावून आता काय होते ना करतो धमकाव आता काय झालं अजून काय झालं म्हणलं चढत नाही का काय राजा ओव्हरलोड झालं ते क्लच तुटला क्लच आता ते वायर आणला क्लचचा ते लावा लागेल त्याला उठा खाली उठा ना उठा काय तुटलं काय कलस तुटला नाही हेटले का उतरतो बोला कोण बोलता म्हणलं हॅलो हॅलो सिंगमारे सर बोलतो म्हणलं मी हो काय अजबराव नागफोडे सांग तुम्ही अजबराव नागफोडे अरे का नका बोलून राहिला कोण म्हणलं शिंगमारे कोण म्हणलं मावळकीचे कोण नाही बा शिंगमारे काय यांना शिंगमारे माहित नाही अरे MW शिंगमारे MW शिंगमारे मॅथ टीचर आहे म्हणलं मी संकेतचा तुमचा मुलगा संकेत आपल्या 6व्या वर्गामध्ये आहे तो आता त्याचा कधी तुम्ही काही बघितलं का काही अभ्यास वगैरे काय चालू आहे काय नाही ट्युशन लावलेलं नाही त्याला आणखी 5,000 रुपये इन्स्टॉलमेंट बाकी आहे तुमचं काही लक्ष आहे का नाही मुलाकडे देतो ना बाबा इकडे कलस प्लेटले पैसे नाही आता मला स्टार्ट विचार पडला हो ना सर बस आता आपली टूर आली आता हो टूर सोंगली की बस तेवढं ते बाकीचं राहिले 5,000 रुपये तेवढं क्लिअरच करून टाकतो हो तेवढेच राहिले का बाकी दिले ना आपण आता तूर दाखवता का तुम्ही आतापर्यंत कापसावर देणार होते पहिले सोयाबीनवर देणार होते आता का हरभरा दाखवणार आहे जो तिकडे प्राचार्य आमच्यावर प्रेशर आणतात ना आम्ही परीक्षा घेणार नाही त्याची ऑनलाईन परीक्षा सोमवारी फी भरल्याशिवाय मी त्यांना बसू देणार नाही
आणि त्याचा तो अपूर्णांकाचा एक टॉपिक अपूर्ण आहे, तो रोज टाईमवर येत नाही, उशिरा येतो. ते पण तुम्ही त्याची काळजी घ्या जरा. हां, बालक सभेला येत चला. ठीक आहे, आता बाकी त्याचा पूर्ण अभ्यास करून घ्या. आता सोमवारी तुम्ही पैसे घेऊन लवकर या. हो ना, ते सगळं बरोबर आहे सर तुमचं. पण ते कसं आता हे बा टूर आले की बस तुमचे पैसे जमाच करून आलो मी फी. आपल्याला काय देणार आहे का नाही, पोराची फी तर भरावंच लागेल ना. 5,000 बाकी आहे, तेवढे मी टूर आली की देऊन देतो. तसा काही विषय नाही, पेपर देऊन द्यायला. नाही 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 नाही, ते जमणार नाही. तुम्ही सोमवारी फी कोणत्या हालती जमा करा. कास्तकार लोक असेच सांगतात आम्हाला आणि पूर्ण वर्ष निघून जाते. आणि दुसरी गोष्ट, त्याचा अभ्यास पुरेपूर करून घ्या म्हणलं तुम्ही. घरी त्याच्याला तुम्ही 1 घंटा त्याच्याजवळ बसत चला. हो ना, पण ते कसं संकेत आमच्या घरी नाही ना. हो, ते त्याच्या म्हणजे मावस भावाच्या घरी शिकायला आहे. हो, म्हणजे आपल्या मावशीच्या घरी त्याच्या. मग त्यांचा नंबर द्या मला. तुमचा नंबर काय फायदा. त्यांच्याशी बोलतो मी. त्याची इथं शिकायला आहे का तो. असं बरं बरं. हो बरं, ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. काय नाव काय त्यांचं. मारोटा ढुटके त्याचा मावस भाऊ आहे. हो, तर ते सगळं त्याला अभ्यासाचे गाईड आणून देते. त्याच्याशी बोला तुम्ही. त्याला म्हणा अभ्यास घेत जा म्हणा. आणि काय उशीर होत्या म्हणता काय म्हणता ते त्याला म्हणा. कारण की तो तिथं शिकायला आहे. बरं, ठीक आहे ना. तुमच्या मुलांना तुमचा नंबर दिला मला. मी बोलतो मारुतराव धुटकेशी. त्यांचा नंबर द्या मला, मी बोलतो त्यांना. ठीक आहे, करा मग, द्या नंबर द्या. काय बोलता म्हणजे काय, आज चालले का तुम्ही? थांबा ना, आता आजचे दिवस मुक्कामी, संध्याकाळी पाहुणचार बनवू. मस्त फसकला मिरच्याची भाजी, हे ते काही ना काही करता येते काही. सकाळी जा, इतकी काय गडबड आहे. पण आता तुम्ही ऐकूनच नाही राहिले. आता तर मग काय 4 वाजताच जाता म्हणता का? हो, आता काय करता मग, आता बाकीचे काम आहेत ना. आता ते तुम्हाला वाटलं ते हाराचं. हो, त्याच्यानं मला या लागलं. हो, आता हारही दाखवला तुम्हाला, सगळं पद्धतशीर झालं. म्हणलं 4 वाजता चाललं जातो, चहा पाणी घेतलं की मग. हो, तिला मग फोन करून देतो आता इथूनच. हो, तयारी करून ठेव म्हणतो. बरोबर, जा ना मग. हो, पण ते काय गैरसमज झालता हाराचा. हो, पण ते आता तुम्ही सांगितलं हारच आणून दाखवला. मला वाटलं काय आहे आणि काय नाही. तसं मला वाटते म्हणा, तसे आपले जवळ नाही तर बा. हो, कसे चांगलेच जवळ भेटले आपल्याला. बरोबर, जा मग 4-5 वाजता. हो, आता येरी कसं एक तार तुटलेला आहे, पाणी काही कांद्याला होत नाही. आत्ता लावला 8 दिवस झाले. हो ना, पाणी नाही होऊन राहिलं. हो, काय करता ना, सारखीच कंडिशन आहे ना. रात्रीतून दिवसातून ओलीत काढणं आहे आम्हाला बी. हो, पण आता सोलरसाठी अर्ज केले बा आमच्या गावाला आहे ना. हो, पायदा करून टाक जा. आलं तर येऊन जाईल. आता करावंच लागेल ती. असे दिवसाच्या दिवस वाया चालले. हो ना, आता लोक मस्त पाणी झालं असतं माय. जाऊ दे तिकडे. हो, चालले जाऊ मग घराकडे. आता काय करता, सामन्यात काही मजा नाही. मिनटं. हो, फोन आला वाटते, बहुतेक घरूनच वाटते. 1 मिनटं. हो, काय सांगा आता नाही का. हो, मंडपची ऑर्डरसाठी आला का कोणाचा. हॅलो. कोण बोलता म्हणलं, कोण आहे. हो, मी शिंगमारे सर बोलतो म्हणलं. शिंगमारे, आपल्या शाळेतून बोलतो, आपल्या संकेतच्या. काय तुम्ही मारुतराव धुटकेस ना. मारुतराव धुटके. काय केलं संख्यानं बा, शाळेतून फोन आला. काहून, काय 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 म्हणत सर. बोला ना. हो, मी मारुतराव धुटके. हो, संकेतचा मावस भाऊ. हो, बोला ना. काय धुटके साहेब राजू, तुम्ही काही लक्ष वगैरे द्या त्याच्याकडे. त्याचा अभ्यास पूर्ण नसतो. तुम्ही 2 घंटे त्याच्यापाशी बसून अभ्यास करून घेत चला. कसं काय करून राहील म्हणून तुम्ही. हे खूप मागारला ना तो. आता म्हणजे आता आपण चांगल्या शाळेत काय सेट टाकलं. आता ते म्हणजे तुम्ही घेत जा. अरे, आम्हाला जर आलं असतं तर मग आम्ही शाळेतच काय टाकलं असतं तुमच्या. तुमची शाळा चांगली आहे म्हणते म्हणून आम्ही तिथं टाकलं. आम्ही जर आता त्याच्यावर 2 घंटे बसत जाऊ तर इकडे आम्ही गव्हाला पाणी द्यायला काही जाऊ म्हणलं. कसं काय बोलता राजा शिंगमारे तुम्ही. कसे बोलता म्हणलं तुम्ही. घरी अभ्यास घ्यावा लागते. हो, नाही तर मग ट्युशन लावा म्हणलं. तिकडे पण तुम्ही लावायला तयार नाही. म्हणजे मग आम्ही त्यांना करायचं कसं. आता ट्युशन म्हणजे काय. अरे, शाळेत शिकवा ना, जे काय शिकवाच ते. ट्युशन तर काय लावून राहील. त्याचं ते एसटीने येणं जाणं हे ते ॲडजस्ट होत नाही ते. हे तर रागावून दिसतं मला. असं बरं तुमची इच्छा शेवटी. पण मी काय म्हणतो, 5,000 रुपये फी बाकी आहे मला त्यांच्याकडे. सोमवारी जमा करा. हो, निपुण महाराजची चाचणी आहे. नाही तर मी कसं त्यात बसू देणार नाही. म्हणजे फी नाही तर काय पेपर घेत ना का त्याचा. असा कसा पेपर घेत ना तुम्ही. देतो ना मग, ते दिन ना त्याचे बाबा आणतील ना. 5,000 राहिले ना, बाकी तर भरले सगळे. अगं दिसते मला नाही का. जाऊ द्या. बरं बघा बा, तुम्हाला काय करायचं ते बघा. मी तुम्हाला सांगायचं काम केलं. त्याच्याकडे लक्ष द्या जरा. फी लवकर भरा. ठीक आहे, ठेवतो मग. ठेवा. हो, भरतो. हो ना, लय शिल्लक दिसून राहिला का. हो, ठीक आहे. नाही, लोक जराशे कानावरतीच दिसून राहिले म्हणे. थांबा तुम्ही. शिंगमारेचा झटका पाहिला नाही तुम्ही. एका दिवशी पोट्ट्याला जर शाळेतून नाही काढीन तर नावाचा नाही म्हणा बाबू. तुम्ही काय समजून राहिले ते. मला म्हणते तुम्ही शिकवा द्यायले. आमचं बसणं होत नाही. पाणी द्यायला जाऊ का काय शिकू. बरं थांबतो आता. डबल फोन लावतोय मारुती धुटकेले. आणि पहा कशी आता काळी फिरवतो. सांगतो तुला काय असते शिंगमारे दादा. डबल फोन लावतो या धुटकेले. चला मग आता नाही का. हो, पावडर ठेवून देतो खोपडीत नाही. हो, व्हा तुम्ही गाडीपाशी. आलोच मी 2 मिनिटात. पावडर ठेवलं की. हो, चला घराकडे. आता जाऊ द्या मग. आत्ता फोन केला नाही ना. आता डबल काय काम पडलं म्हणा. थांबा, पाहू द्या म्हणलं. 1 मिनिट. बोला सर. काय म्हणत होते आता. काही अजून अडचण आली काही.
अडचण म्हणजे तुम्हाला काय सांगावं आता सांगासारखी गोष्ट नाही म्हणलं ते. त्यांनी ते आत्ता 12 वाजता शाळेमध्ये आले. मी त्यांच्याशी बोललो 2 मिनिटं स्टाफ रूममध्ये बसून. इथूनच वर्गामध्ये गेले ते. जाताना त्यांच्या खिशामधून गुटख्याच्या पुड्या पडल्या म्हणलं गुटख्याच्या. तर आत्ता मी उठलो इथून तर मला दिसले ते. माझ्याजवळच आहेत आता ते. तर तुमचा जो मावस भाऊ आहे तो गुटखा खातो का 6व्या वर्गात असून? पूर्ण शाळा अडचणीमध्ये आणता का तुम्ही? तंबाखूमुक्त शाळेचं बॅनर आम्ही लावलेला आहे आणि वरून नियम आहेत त्याचे कडक. बालसुरक्षेचे किती कडक नियम चालू आहे तुम्हाला माहित आहे ना. तुम्ही म्हणता की बा असं झालं आणि तसं झालं. तुम्ही बा शाळेमध्ये या, त्याशिवाय मी त्यांना उद्या सोमवारी बसू देणार नाही. आता हे संख्या कधीपासून खाऊ राहिलं म्हणा पुढे का मला माहिती नाही बा. माय अभिनता माय पाहू माय खिशातल्या नाही उडवतले का. अरे काय बोलून राहिलं म्हणलं. पुढ्या खाते पुढ्या संकेत आमचा. अरे म्हणलं राजा काही सर राजा काही सांगता कोणा दुसऱ्याची पडली असं एखाद्या तुमचेच कोणी असन त्या स्टाफमधला त्याची पडली असं. काय म्हणता म्हणलं तुम्ही? आम्ही शिक्षक लोक आम्ही पुढ्या खातो का? आम्ही पुढ्या खातो असं म्हणणं आहे का तुमचं? अरे म्हणलं मी प्रत्यक्ष पाहिला ना. इथून कोणीच नाही गेला ना. आता हे दोघंच गेले ना अंदर वर्गामध्ये. त्यांच्या खिशामधून पडल्या ते पुढ्या. ए बा तुम्ही काही नका सांगू ना. आम्हाला माहित आहे ना तंबाखूमुक्तचं बॅनर आमच्या शाळेत लावायला आहे. 200 रुपये दंड आहे इथं जर खाल्ला तर. आणि बाकीचे अजून ते आता तक्रार पेटी बाकी समिती सखी समिती बरेचसे नियम आलेले आहे. सुरक्षेच्या बाबतीत सरकारला सतर्क झालेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या सह्या घेणं हे ते सगळं आमच्या गावात चालू आहे ते. पण आमचे मुलं तंबाखू खातील हे खातील ते खातील हे आम्हाला काही खरं वाटून नाही राहिलं बा. तुम्ही म्हणता ते त्याच्या पुढे नाहीच आहे ते. तुम्हाला काय माहित आहे इकडे काय करतात मुलं काय नाही? तुमचं लक्ष नाही आहे का त्यांच्याकडे? मला म्हणतात तुम्हाला माहित आहे का असं तसं. तुम्ही सोमवारी लवकर येऊन जा म्हणलं शाळेमध्ये समजलं ना. ठीक आहे ठेवा फोन ठेवा आता. बाकी तिथं आल्यानंतर बोलू आपण काय आता. ठीक आहे. काय म्हणते ते मास्तर काय म्हणते म्हणलं काय झालं हे तर पोट्ट्याचं काय पुड्या गिड्या ऐकलं मी काय पुड्या खातीत काय संख्या गिंके. ना आता मीच तर विचारात पडलो. हो ते सर म्हणते की बा याच्या खिशातून पडल्या म्हणते माझ्या समोरून गेले म्हणे. तर आता हे खरं आहे का खोटं आहे? पण मला तर नाही वाटत बा ते खाते म्हणून पुड्या. दिसलं नाही मला आज लोक. हो पण आता ते का पुढतंय आता ते का खोटे बोलत असतील का म्हणणारे. हो ते तर म्हणते त्याच्या समोर पुडी पडले म्हणते ना. मग तुम्ही आता घरी गेल्यावर जरा यायला कानं पिवा यायचे जरा. तिकडे काय करून राहिलं म्हणा शाळा शिकता का पुड्या खायला जात असता म्हणा. जरा पाहून घे जा ते. हो ना आता गेलं की सांगतोच मी त्याला. हो काय आता खरं काय आणि खोटं काय मला नाही समजून राहिलं. बरं ठीक आहे मग चला आता घराकडे या. ते पावडर ठेवून मी आलो साधा. चला मग भूषण का हो आलं वाटते. हो बरोबर आहे आता. हो आज आता शनिवार रविवार आलंय. अरे आला का रे भूषण? ये इकडे म्हणलं. का बाबा इथं बसले का? हो काय पाणी चालू वाटते गावाले नाही? हो मस्त झालं का रघु? हो ना 8 दिवसात ती बाबर हो लेका बिलकुल वर्म झाकले तर. अरे ते काय आता ते 8 दिवस आता आपण नसलं की वाटते ते आपल्याला एखादा म्हणून. काय आता चालू आहे ना का आता बस जरा असं राहिलं आपलं. हो 2 आता टप्पे मारले घेऊन जाते. बाकी मग आता काय बरं आहे चालू कॉलेजचं ITचं आलं होतं आता काही काय म्हणजे काही प्रोग्रेस चालू आहे ना बरा? आता काय मार्च एंडिंग एप्रिल पर्यंत आता काढाच लागते ना. हो मग ते झालं की मग चाल कुठं इलेक्ट्रॉनिक मध्ये कुठं काही हो MSCB इकडे तिकडे फॉर्म भरा लागल. जमलं कुकडे हुटका. नाही तर मग आपल्या गावातले कामात लागत तेवढे भेटते आपल्याला. हो ना ती चालू ठेव तू त्याचा काही विषय नाही. ती काय देवलाला आला तू दिसला की अरे देवलाल ये इकडे. देवलालचे पाणी द्यावं लागते म्हणे पाईप मागिते. आता त्याची पाईप नाही का ते दोघा मिळून आहे ना आपले. मी सांगतो त्याला काय तर उद्या देऊन देऊ. मग काही नाही मला दिसला तू तिथून. आला म्हटलं कडे शनिवार आला आहे. काय म्हणते बाकी बरं आहे चालू आहे कॉलेज? चांगलं चालू आहे आपलं. हो काही विषय नाही. हो तर काका आता तुमचं गव्हाच पण झालं का व्हायचं आहे अजून? तेच म्हणत होतो आता ते बाबा दिसले मला. हो पाणी देतं नाही म्हटलं आज झालं की मग उद्या लावून देतो म्हटलं मी. मग ते होऊन जाते आपलं. आज होऊन जाते संध्याकाळपर्यंत. हो रातच्यानं पाईप लावून द्या नाही तर मग उद्या घेऊन जाते. बरोबर उद्या लावून दे ना मग. हो काही हरकत नाही चालते मग चालते. होऊन देतोय पहिले. हो ते झालं का माय मग. हॅलो देवलाल टोगोटे बोलतो म्हणलं. कोण बोलता तुम्ही? बोला. हॅलो सिंगमारे सर बोलतो मी. हो आपल्या जगनचे शिक्षक आहे मी गणिताचे. तुम्ही आपलं देवलाल टोयगोटे ना? देवलालचे टोयगोटे. हो बिलकुल मीच आहो देवलाल टोयगोटे. बोला ना काय होतं सर? काय म्हणजे तुमचा मुलगा जगन टोयगोटे हो काय अभ्यासामध्ये पहिले हुशार होता. आता थोडंसं मागारला म्हणलं तो. अभ्यास पूर्ण नसते त्याचा. उशिरा शाळेमध्ये येतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ते इन्स्टॉलमेंट बाकी आहे 5,000 रुपये. हो ते पण तुम्हाला आता लवकर या सोमवारपर्यंत जमा करायची आहे म्हणलं. हो कारण की त्याची परीक्षा आहे. त्याला आम्ही बसू देणार नाही. हो तसं साहेबा सांगणार म्हणून तुम्हाला फोन केला मी. हो बिलकुल उद्या ते आता समजा सोमवारी तुमचे पैसे जमा करून टाकतो मी. बाकी काय अडचण नाही. अभ्यासाचं तुम्ही म्हणता मागारला पण तिथं अभ्यास करताना दिसते आम्हाला घरी. नाही बा तो थोडासा सध्या बिघडलेला आहे. कारण की कसं आहे 12 वाजता शाळेमध्ये येतो तो. आज तो 12 वाजता शाळेत आला. बाकी दिवशी लेट येतो लवकर निघून जातो. काही पिरियड करत नाही तो मधातच गायब होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट एक सांगायची आहे तुम्हाला. तुम्ही शाळेमध्ये या एक दिवस. पालक सभेला तुम्ही कधी आलेच नाही. तर तुम्ही त्याची ट्युशन लावून द्या तर त्याचं जागेवर काम येईल ना. हो नाही तर कसं शक्य नाही बरं नाही. लवकरात लवकर ट्युशनची कोशिश करा तुम्ही. ना साहेब पण ती कसं या जायची वांदी होती. एसटीने अपडाऊन करते ते. हो तिथं राहायची आमची अशी खोली होती पण ती काही ताल बसला नाही आमचा. इथून बरं चालू आहे एसटीवर टाईमशीर एसटी आहे. तर कसं ट्युशन लावून तर मग ती येईन काय ना असं वांदा होते ना.
ते तुम्ही कारण मला काही सांगू नका, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला त्याचा म्हणजे प्रोग्रेस दिसला पाहिजे, तेच म्हणून राहिलो. आणि तुम्ही ते फी घेऊन या. आणि दुसरी एक महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगायची आहे. तो तंबाखू वगैरे आपला गुटखा वगैरे खातो का? गुटख्याच्या पुड्यासुद्धा मला सापडल्या आज. आता हे शाळेमध्ये आले का नाही, तर तेव्हा माझ्या समोरून गेले, त्यांच्या खिशामधून त्या दोघांपैकी कोणाच्या तरी खिशामधून पुड्या पडल्या. तर मी ते माझ्याजवळ ठेवलेलं आहे. तर त्याला जरा समजावून सांगा तुम्ही. हे बरोबर नाही आहे, फालतू मी शाळेतून काढून टाकीन त्याला. तेच म्हणलं. बाबा इतक्यापर्यंत आहे का? असं नाही हो रे, नाही जगनचं असं काम नाही राहायचे, चांगला पोरगा आहे ते. नाही, ते आपल्याला आपला मुलगा चांगलाच वाटत असतो कोणालाही. तिकडे ते काय करतो काय नाही करत ते तुम्हाला माहीत नसते. म्हणून म्हणलं तुम्हाला मी याच्यासाठीच फोन लावलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. सोमवारी तुम्ही फी घेऊन या आणि मला भेटा. ठीक आहे, धन्यवाद. काय म्हणते म्हणलं देवलाल ती सर? काय जगने पुढे गिडे खाते म्हणते? काय ऐकून राहिलो मी पुन्हा का आता ते सांगूनच राहिलं ना सर. मला तर धक्का बसला की बा पोट्ट कसं काय बिघडलं म्हणून. नाही 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 नाही, जगण्या नाही करत ते बहुतेक संख्या असेल का. काय सांगतात ते मारत्या खाते काही पुढे. त्याच्यानं त्यालाही सवय लागली असं. असं नाही काय काही सांगता येत नाही. पण तरी बी आपल्या जगण्याला सांग जरा माणूस की का अशी काम करू नको म्हणा. नावाचा खराब नको करू म्हणा तू. नाही नाही, हे बा जगण्या खातच नाही पोळी, जगण्याने संख्या बी नाही खात. मग आपल्याला काय समजत नाही का ते सरच काही सांगत असेल, कोणाची पडली असेल ती काही बी लावती. भूषण आता ते का खोटे सांगणार आहे का? मग त्याने सांगितलं का खोटं नसतं सांगत कोणी. पाहा लागून आल्यावर ते जरा समजावून सांगा लागन. एक तर त्याच्या आईला काही माहीत पडू देऊ नका. त्याच्या आईला माहीत पडलं तर त्याला बा खोली बंद करू मारायची होय. मी सांगतो त्याला शांततेने बरोबर. ठीक आहे, आता जाऊ दे, आपल्या तिघातली गोष्ट आहे, राहू दे ती. तसं करा ते. जास्त काही गावात भोबो करू नका. पहिले त्या पोट्टे समजावून सांगा. नाही तर मग मी पाहिजे, जर नाहीच तुम्हाला जमलं तर मी सोमवारी जाईन त्या. काय होते पाहते खरं खोटं काय. असं पाहिजे मारुती धुटकी आला जाग्यावर. आणि आता ते कोणता देवला टोळकोंडी मी. आता द्यायला कसं, आता चुईमुग्या सुट्टी पोट्टे घरी गेले की याने दोन दोन कानपाट्यात बसणारच आहे. सोमवारी मला भेटायला आल्यावर मी बरोबर कवर करतो याने. जाऊ द्या बा, मी निपटून टाकतो. असं तसं करून आपल्या ट्युशनला लावून घ्यायच्या. नंतर आपल्याला काही घेणं नाही. पाहिजे पुढं पुढे. चला जमला आता मस्त नाही का. शिंग मारायची पंगा घेऊन राहिली नाही का. चला आता पाहू आता काय होते पुढे. आले का भाऊसाहेब? या म्हणलं या इकडे आता. आणि ते जरा दप्तर इकडे आणा तुमचं. दप्तर दाखव बरं मला ते. इथं आण माझोड. डॉक्टर काय पाहिजे तुम्हाला? घ्या डॉक्टर. काय पुस्तक वाचता का? घ्या वाचा म्हणलं वाचा. म्हणजे पुढे काढून ठेवल्या बहुतेक नाही का. दप्तरात असते तर मग उचललंच असतं. असं 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 हो का. बरं बरं. नाही काय पुड्या गिड्या खाणं सुरू केल्या म्हणते. काय कधीपासून खात असतं पुड्या? तंबाखूच्या पुड्या गुटक्याच्या कधीपासून सुरुवात केली म्हणलं. वहिनीनं कल्ला केला वाटते नाही का. म्हणूनच मला म्हणते वाटते. अरे बा मातीदा कसं काय मावड नाव नका तू. तुम्ही पुढे खाटायला मावड नाव घालता का बा? वहिनी खाटायला वाटते तुमच्यावर. आता पाय पाय मजा करून येऊन राहिलं पडते. मार नाव घालते. दिसलो मी माझ्याजवळ पुढे दिसली तुले. आज लोक खिशात होती माय. मग म्हणलं आपल्याला सांगून राहिले हुशार काय. सांग जरा याले समजावून सांग ना. तुझ्या बाबा देखता आता फोन आलता हे आलतं. सांग ना तू. संकेत म्हणलंय बा तू हे मजाकीवर नको नेऊ बाबू. हे चांगलं नाही. हे असं तू काही पासून सुरू झालंय. पुढे गिड्या म्हणजे कोणा सवय कोणाच लागली तुले. कसं काय बा? अरे बा मी पुढे खायला खातो. म्या कधी खाल्ल्या? कोण म्हणते पुढे खाल्ल्या म्हणून? कोण राहणार पडले मग पुढे? शाळेतून फोन आलता ना तुया. मग त्या शिंगमारे सरनं फोन केलता आम्हाला. म्हणे संकेत 12 वाजता शाळेत जाता लेको तुम्ही. रमत गमत इकडे तिकडे पानटपऱ्यावर पुड्या घेता. आणि म्हणलं आणि शाळेत जाता 12 वाजता. आता किती आता आम्हाला काय फोन येत नाही, आम्हाला समजत नाही का तुमचं काय शाळेत चालू आहे म्हणून. बाबा काही लावतो बा शिंगमार शर्ट. अरे म्हणलं बा तेच पुढे खाते. लपू लपू खाते लपू लपू तिकडे जाते. अशा मस्त घोटते आणि खाते. मग आमचं नाव घडवायला का ते? अरे बाबा तू हे पा तावर आलं म्हणून काही लोकांचे नाव बदनाम नको करू तू. तुमच्या पुड्या खाली पडल्या म्हणते. तुम्ही वर्गात जसायला गेले तिथून तर तुमच्या खिशातल्या 2 पुड्या त्याला सापडल्या. त्यानं त्याच्या जवळ ठेवलेल्या आहे म्हणे. मग मला फोन आलता ना. बाबा लय फेकलं त्यानं. खोटे बोलू लागले ते. खोटे आम्ही पुढे खात नाही. त्यानं मुद्दा म्हणून आम्ही ट्युशन लावत नाही का नाही. म्हणून आमच्याला राग करते ते. फळा पुसायला लावते. सगळ्यात मागं बसायला लावते. एक प्रश्न विचारला आम्हाला. ते तर सांगणारच झाला ना तू आता. काऊन की हाती लागला ना तू आता. हाती लागल्यावर आता तू त्या सरचं खराबच सांगशी. त्या सरनं का म्हणलं मला फोन करून सांगितलं. म्हणे असं असं आहे म्हणे. अभ्यासातही तुमचं पुरेपूर नाही का. उशिरा पाशिरा जाता कैच्या कैला का. म्हणलं विचारत नाही नसं नाही तसं नाही. म्हणलो का शिकू तुम्ही. आम्हाला सगळं माहीत असते बाबू. आम्ही शिकलेलं आहो. सगळं करून बसायला तू नको आम्हाला सांगू. तुम्ही पुड्या खाल्ल्या म्हणजे खाल्ल्या. आणि तुम्ही पुड्या खात असता. त्याला सापडल्या ते 100% खरी गोष्ट आहे ती. नाही ना बा खायला नाही आम्ही पुढे काही बी लावतो त्याच्या. आम्ही ते ट्युशन लावत नाही म्हणून आमच्या राग काढते ते. मग ते सगळ्यात मागं बसून टाकते आम्हाला. एक प्रश्न नाही विचार एक प्रश्न. सगळे त्याचे ट्युशनची पोट्टे त्याच्याच लाड करते. मी का खोटं बोलू राहिलो का? आम्ही पुढे खातो का? लढून खरं करू नका तुम्ही. सगळं माहीत आहे आम्ही शिकेला म्हणलं. का जाणं येणं ऐश करणं मजा करू राहील तुम्ही. चला आता मुकाट्यानं कपडे बदल लवकर. आणि जरा ते कोटा गिटा झाडून ये. तोपर्यंत चहा गी मांडते. चल ये लवकर जाय आता. मी निपटो ते सोमवारी काय आता. डबल पुड्या दिसल्या नाही पाहिजे मला. चल जाय आता लवकर बदलते कपडे.